नमस्कार मित्रांनो, मी भाऊसाहेब देवगुंडे माय एक्झाम डायरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे डोके आणि पाय. अगदी एमपीएससी ग्रुप बी आणि सी, सरळ सेवा, पोलीस भरती म्हणजे सगळ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सर्रास या घटकावरती प्रश्न विचारले जातात. सर्वसाधारणपणे 4 ते 5 वेगवेगळ्या प्रकारे या घटकावरती प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, समजून घेऊया आजचा टॉपिक डोके आणि पाय. पहिलं गणित आहे मित्रांनो की एका प्राणी संग्रहालयात काही हत्ती व मोर आहेत. त्यांच्या पायांची एकूण संख्या 110 असून डोक्यांची संख्या 31 आहे. तर त्या प्राणी संग्रहालयात किती हत्ती आहेत? मित्रांनो, इथं कधी पण जिथं डोके आणि पाय या घटकावरचा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस तिथं 2 पायाचे काही प्राणी असतात आणि काही 4 पायाचे प्राणी असतात. इथं पण दिलं हत्ती आहेत, हे 4 पायाचे प्राणी आहेत, आणि मोर आहेत ते 2 पायाचे प्राणी आहेत. आपण मित्रांनो 4 पायाचा प्राणी जरी विचारला 2 पायाचा प्राणी तर अगोदर काढायचा 4 पायाचा प्राणी. कसा ते सांगतो तुम्हाला. 4 पायांच्या प्राण्यांची संख्या काढण्यासाठी 4 पायांच्या प्राण्यांची संख्या काढण्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करायचा आहे. प्राण्यांची संख्या बरोबर एकूण पायांची संख्या आपण पी मानूया. पी भागिले 2 वजा डोक्यांची संख्या, म्हणजे पायांची संख्या भागिले 2 वजा डोक्यांची संख्या. एवढं जर गणित सोडवलं मित्रांनो तर 4 पायांचा प्राणी निघून जातो. आणि 4 पायाचा प्राणी कोण आहे? हत्ती आहे. आणि विचारले पण आपल्याला हत्तींची संख्या काढायला विचारले तर काढूया आपण. एकूण पाय किती आहेत मित्रांनो? 110. 110 भागिले 2 वजा डी म्हणजे डोकी. डोके आहेत एकूण 31. एवढं जर गणित सोडवलं मित्रांनो तर हा 2 न भाग लावला खाली बे क बे, वरती लावला तर 55 दुने 110, म्हणजे गणित शिल्लक राहते 55 वजा 31. आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो तर 4 अन 1 5 आणि 2 अन 3 5 म्हणजे 24 येते. म्हणजे त्या प्राणी संग्रहालयात मित्रांनो हत्ती किती आहेत? 24. जर 4 पायांच्या प्राण्यांची संख्या काढायची असेल तर पी म्हणजे पाय भागिले 2 वजा डोकी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, वापरायचा आहे आणि ध्यानात पण ठेवायचा आहे. आपली गेली 4 पायांच्या प्राण्यांची संख्या निघून गेली, म्हणजे हत्तींची संख्या निघून गेली. आपला ऑप्शन ए बरोबर आलाय. ठीक आहे. पण जर आपल्याला मोर विचारला असतं, मोरांची संख्या काढा, तर काय केलं असतं आपण? अगोदर हत्तींची संख्या काढली असती. हत्तींची संख्या आली 24 आणि एकूण डोक्यांमधून एकूण डोके किती आहेत? 31. 31 मधून जर 24 हत्तींची संख्या काढली असती तर राहिलेली जी संख्या असती ती मोरांची निघाली असती. म्हणजे मोर किती आले असते? 7 आणि 4 11. 7च मोर असते तिथं. ठीक आहे. पुढचं गणित बघूया मित्रांनो. ह्याच प्रकारचं आहे. 4 पायांचा प्राणी काढायचा आहे. बघा, एका कुरणात काही गायी चरत आहेत, त्यांच्याबरोबर काही गुराखी आहेत. गायी व गुराखी यांच्या डोक्यांची एकूण संख्या 48 आहे, तर पायांची एकूण संख्या 174 आहे. तर त्या कुरणात किती गायी चरत आहेत? मित्रांनो सेम आहे. 4 पायांचा प्राणी आहे गायी, 2 पायांचा प्राणी आहे गुराखी. आपल्याला काढायचा 4च पायाचा, आणि 4 पायांचे प्राणी काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. काय? पाय भागिले 2 वजा डोकी, म्हणजे p/2. इथं लिहून ठेवतो मी, तो p/2 मायनस डी हा फॉर्म्युला कशाचा आहे? 4 पायांचा प्राणी काढण्याचे, 4 पायांच्या प्राण्यांची संख्या काढण्याचा फॉर्म्युला आहे p/2, म्हणजे पाय भागिले 2 वजा डी म्हणजे डोकी. ठीक आहे. आता आपण काढूया की कोणाची संख्या काढायची? गायींची संख्या. गायींची संख्या बरोबर पी भागिले 2 म्हणजे पाय भागिले 2. पाय किती आहेत इथं मित्रांनो? 174. 174 भागिले 2 वजा डोकी म्हणजे वजा डी आहे 48. आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो तर 2 खाली भागूया, लावूया बे क बे. 174 ला भाग लावला तर 8 दुनी म्हणजे 16 होईल. 17 16 गेलं तर 1 शिल्लक राहील. वरनं 4 आलं 14 झालं, आणि 7 दुनी 14 म्हणजे 87. 87 वजा 48 हे जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर किती येते? 8 आणि 9 17, कॅरी 1 आला, 5 आणि 3 8, म्हणजे 39 काय असायला पाहिजे? तिथं गायी चरत असणार आहेत. 39 गायी म्हणजे आपला ऑप्शन ए बरोबर येईल ह्या कंडिशन मध्ये. आणि जर आपल्याला गुराखी म्हणजे 2 पायाचा प्राणी काढायचा असेल तर एकूण डोक्यांमधून डोकी काय असतं? प्रत्येकाला एकच असतं. भले 4 पायाचा प्राणी असू, 3 पायाचा असू, 2 पायाचा असू, सगळ्यांना डोकं काय असणार आहे मित्रांनो? एकच असणार आहे. मग काय करायचंय? एकूण डोके 48 आहेत, म्हणजे 48 प्राणी आहेत तिथं. त्यातले जर कोण 39 गायी 39 असतील तर गुराखी किती असतील मित्रांनो? 48 वजा 39 म्हणजे गुराखी किती असतील? गुराखी बरोबर असेल मित्रांनो 48 वजा 39 काय तिथं? गायी आहेत. 39 गायींना काढून टाकलं तर राहिलेले गुराखी असतील. मग 9 आणि 9 18 म्हणजे 9च गुराखी तिथं असतील. 39 गायी असतील मित्रांनो. ठीक आहे.
पुढचं गणित बघूया. आता ही जर काढायचंय तुम्हाला बघा, 2 पायाचा प्राणी काढायचा. हा वेगळा प्रकार आहे. 2 पायाचा प्राणी काढायचा आहे. काय म्हणतंय गणित बघा, एका गोट्यात काही म्हशी व काही कोंबड्या आहेत. त्यांच्या पायांची संख्या 104 आहे, तर डोक्यांची संख्या 34 आहे. तर त्या गोट्यात किती कोंबड्या आहेत? मित्रांनो, आतापर्यंत बघितलं आपण 4 पायाचा प्राणी काढत होतो डायरेक्ट फॉर्म्युलाने. आता काढायचं 2 पायाचा प्राणी. 2 पायाचा प्राणी थोडंसं वेगळं गणित आहे. जर सूत्रानं काढायचं असेल तर डायरेक्ट काढू शकता, किंवा अगोदर 4 पायाच्या प्राण्यांची संख्या काढा आणि मग 2 पायांच्या प्राण्यांची संख्या काढा. कसं ते दोन्ही पद्धतीने आपण बघूया. जर डायरेक्ट सूत्रानं काढायचं असेल 2 पायांच्या प्राण्यांची संख्या, तर काय करावं लागेल, डोकी वजा 4 पायांच्या प्राण्यांची संख्या. आणि 4 पायांच्या प्राण्यांची संख्या आपण बघितलं पाय भागिले 2 वजा डोकी होतं का? हे डायरेक्ट फॉर्म्युला नाही. 4 पायांच्या प्राण्यांची संख्या आपण काढली p/2 मायनस d, म्हणजे पाय भागिले 2 वजा डोकी. ही 4 पायांच्या प्राण्यांची संख्या जर काढून टाकली डोक्यांमधून, टोटल डोक्यांमधून, तर 2 पायांच्या प्राण्यांची संख्या निघत. ठीक आहे, बघूया आता, व्हॅल्यू टाकू. डोके किती आहेत मित्रांनो? डोके इथे आहेत 34 लिहून टाकलं, वजा कंसात केलं, पाय आहेत 104 भागिले 2 वजा डोके आहेत, म्हणजे डोके 34च आहेत. आणि मित्रांनो, हे जर कॅल्क्युलेशन केलं तर 34 इथं तसंच राहील, वजा येईल. हा कंस जर सोडवला तर 104 भागिले 2 म्हणजे 52 दुणे 104 वजा 34. पुढे कॅल्क्युलेशन केलं तर 34 तसंच ठेवायचं, वजा करायचा आणि हा कंस सोडवायचा आहे. 52 वजा 34 आणि हे होईल 18 येईल मित्रांनो. आणि 34 मधून 18 जर गेलं तर 8 आणि 6 14, म्हणजे 16 काय असेल मित्रांनो? 16 एवढी फायनल येते, उत्तर येते. आणि 16 आहे तो 2 पायांचा प्राणी आहे. आणि तो कोण आहे मित्रांनो? इथं कोंबड्या आहेत. कोण आहे? कोंबड्या आहेत. आणि कोंबड्या 16 असतील. आणि ही किती असतील? दुसरं काय विचारलं? म्हशी किती असतील त्या गोट्यात? म्हशी असतील मित्रांनो 18. हे जे हा जो कंस सोडवला, हा कंसाचं उत्तर इथं आले 18, आणि एवढ्या म्हशी असतील. आणि हे जर डायरेक्ट समजत नसेल मित्रांनो, तर डायरेक्ट समजत नसेल तर काय करायचं आपण? अगोदर 4 पायाचा प्राणी काढायचा. 4 पायाचा प्राणी कसा काढणार? 4 पायाचा प्राणी बरोबर आपला फॉर्म्युला होता 4 पायाचा प्राण्यांची संख्या बरोबर 4 पायांच्या प्राण्यांची संख्या बरोबर पाय भागिले 2 वजा डोकी. तर पाय आपण घेऊया 104 भागिले 2 वजा डोकी 34 आहेत. आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं तर आपण बघितलं ह्याचं उत्तर 104 भागिले 2 म्हणजे 52 आला, आणि वजा 34 म्हणजे ही जर वजाबाकी केली तर 8 आणि 4 12, कॅरी 1 होईल. इथं 4 आणि 1 5, म्हणजे 18 काय येतील? म्हशी येतील. 18 म्हशी आहेत. आणि टोटल डोकी किती आहेत मित्रांनो? 34 आहेत. टोटल डोकी 34 आहेत. तर 2 पायांचा प्राणी म्हणजे कोंबड्या काय निघतील? कोंबड्या बरोबर टोटल डोकी 34 वजा 18, आणि हे कॅल्क्युलेशन येईल 16. म्हणजे कसं जरी काढलं मित्रांनो तर आन्सर आपलं बरोबरच आलं पाहिजे. ठीक आहे, पुढचं ह्याच प्रकारचा प्रश्न आहे. मग नंतर प्रश्न थोडे अवघड होत जातील. अवघड नाहीत, पण वाटायला तरी अवघड असतात. ठीक आहे, इथं 2 पायाचा प्राणी अगेन काढायचा आपल्याला. एका प्राणी संग्रहालयात काही मोर व हरिण आहेत. त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या 67 असून पायांची एकूण संख्या 178 आहे. तर त्या प्राणी संग्रहालयात किती मोर आहेत? आपल्याला माहित आहे 2 पायाचा प्राण्यांची संख्या काढायची. कशी काढायची? फॉर्म्युलाने जर काढायची असेल तर 2 पायांचा प्राणी बरोबर 2 पायांच्या प्राण्यांची संख्या बरोबर लिहू. प्राण्यांची संख्या बरोबर काय करणार? डोकी वजा, म्हणजे डोकी किती आहेत? 67 वजा पाय भागिले 2, पाय किती आहेत? 178 भागिले 2 वजा डोकी. थोडंसं कन्फ्युज होण्यासारखा फॉर्म्युला बनतोय, पण घाबरून जायचं नाही. एकदा जर ध्यानात ठेवला तर परत ह्या लक्षात राहायला काहीच अडचण नाही. 67 तसंच ठेवून टाकूया. वजा जर केलं तर 178ला 2 न भागला वजा, खाली बे कबे, वर भागला तर 8 दुणे 16, 17 16 गेलं तर 1 उरतंय, वरनं आलं 8, 9 दुणे 18 म्हणजे 89 वजा 67 येईल. आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं तर 67 इकडचं तसंच राहील. वजा कंस सोडवला तर 7 आणि 2 9 आणि 6 आणि 2 8 म्हणजे 22 येते का? 22 येते. ठीक आहे, आणि 67 मधनं जर 22 घालवलं तर 5 आणि 2 7, 4 आणि 2 6 म्हणजे 45 तिथं काय असायला पाहिजेत? मोर असायला पाहिजेत मित्रांनो. 45 मोर हे आन्सर यायला पाहिजे. आणि जर 4 पायाचा प्राणी तुम्हाला म्हशी विचारल्या, काय हरिण आहेत का? हरिण जर विचारलेत तर हरिण किती यायला पाहिजेत? हा कंस, एवढा जो कंस आहे हा 4 पायाचा प्राणी आहे. म्हणजे ही जी संख्या आहे हरणांची संख्या 22 येईल. विचारले तुम्हाला काय? मोर विचारले. आपण मोराची संख्या काढायची. 45 मोर आहेत तिथं. ठीक आहे मित्रांनो, आता थोडासा गणिताचा प्रकार बदलूया.
काय म्हणतोय बघा, काही घोडे व माणसे प्रवास करीत आहेत. जेवढी माणसे आहेत तेवढीच घोडे आहेत. जेवढी माणसे आहेत त्यातील अर्धी माणसे घोड्यावरून प्रवास करत आहेत. जर जमिनीवर चालणाऱ्या पायांची संख्या 60 एवढी आहे तर त्या प्रवासात किती घोडे आहेत? मित्रांनो, आता इथं दिलंय की जेवढे घोडे आहेत तेवढीच माणसं आहेत. पण किती आहे का दिलंय का? नाही दिलं तर आपण एक्स मानायचं. कसं एक्स मानायचं? गणितात एक्स ला लय महत्व आहे. जिथं काय माहित नसतं आपण तिथं एक्स मानतो कोणतीही गोष्ट. एक्स एवढे घोडे आहेत. जर एक्स एवढे घोडे आहेत आपण मानले तर तेवढीच माणसं आहेत. म्हणजे माणसं किती होतील? एक्स एवढी होती. ठीक आहे, एक्स एवढे घोडे आहेत मित्रांनो आणि एक्स एवढीच माणसं आहेत, तेवढे प्रवास करत आहेत. परंतु काय होतंय, अर्धी माणसं काय करतायत? घोड्यावर आहेत आणि अर्धी माणसं जमिनीवर चालतायत. आपण विचार करायचा फक्त जमिनीवर चालणारं कोण कोण आहे? घोडे आहेत. एवढे घोडे, सगळे घोडे जमिनीवरून चालतायत. पण माणसं सगळी जमिनीवरून चालतायत का? नाहीत. मग माणसं किती चालतायत? निम्मी. निम्मी तर एक्स ला भागिले 2 करू, म्हणजे ते झालं निम्मी. निम्मी माणसं घोड्यावर आहेत, ही माणसं जमिनीवर चालतायत, हे घोडे पण जमिनीवर चालतायत. म्हणजे ह्यांचे जेवढे पाय आहेत ते एकूण पाय झाले ना, निम्म्या माणसांचे पाय आणि घोड्यांचे पाय. पण घोड्याला पाय किती असतात मित्रांनो? 4 पाय. तर ह्या एक्स ला 4 न गुणूया. ठीक आहे, 4x एवढे घोड्यांचे पाय झाले. आता माणसाचे काय पाय असतील? ह्याला 2 पाय असतात म्हणून ह्याला 2 न गुणूया. 2x भागिले 2 एवढे माणसांचे पाय. कुठून? जमिनीवरून चालणारे. आता जमिनीवरून चालणारे घोड्यांचे पाय 4x आहेत, जमिनीवरून चालणारे माणसांचे पाय 4x आहेत. काय? 2x भागिले 2 आहेत. तर ह्यांची जर बेरीज केली तर एकूण पाय येतील का? आणि एकूण पाय दिले त्यांनी 60. बरोबर आहे का? आता हे जर कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो तर ह्या दोनला हे दोन इथं भाग लागून जातो. बे क बे खाली आणि बे क बे वरती. आता इथं काय राहते? 4x आणि हे काय किती झालं? 5x. म्हणजे 5x बरोबर 60. तर x बरोबर किती येईल? इथं 5 ने भाग लावला, 5 क 5, इथं 5 ने भाग लागला, 12 पंचे 60 म्हणजे 12. घोडे किती असतील मित्रांनो? 12. आणि तुम्हाला जर हेच विचारलं असतं जमिनीवरून चालणारी माणसं किती आहेत, तर एक्सच्या निम्मी, एक्स भागिले 2, एक्स आलं 12, एक्स भागिले 2 जमिनीवरून चालणारी माणसं आहेत आणि एक्स आले 12, टोटल माणसं 12 आहेत. तर एक्स भागिले 2 मधून 6 माणसं जमिनीवरून चालतायत घोड्यांबरोबर आणि 6 माणसं घोड्यांवरती बसलेत मित्रांनो. ठीक आहे, आता पुढचं गणित बघूया. कुठं? ह्याच टाईपचं आहे गणित, थोडंसं वेगळं आहे बघा. काही घोड्यावर तेवढीच माणसे प्रवास करीत आहेत. एकूण माणसांच्या 1/3 माणसं घोड्यावरून जात आहेत व बाकीची माणसे घोड्याबरोबर चालत आहेत. जमिनीवरून चालणाऱ्या पायांची संख्या 144 असेल तर एकूण घोडे किती असतील? सेम तसंच करायचं. जमिनीवरून कोण कोण चालतंय बघायचं मित्रांनो. जमिनीत कोण चालतंय? घोडे चालतायत. घोडे केवढे आहेत माहित नाहीत, म्हणजे एक्स एवढे. माणसं केवढे आहेत? एक्स एवढीच आहेत. जेवढे घोडे आहेत तेवढीच माणसं आहेत. पण सगळी माणसं जमिनीवरून चालतायत का? नाही. 1/3 घोड्यावर बसलेत. 1/3 घोड्यावर जर बसलेत तर टोटल माणसाच्या 2/3 माणसं चालतायत. किती चालतायत मित्रांनो? पायी चालतायत 2/3. कसे? जर 1/3 अधिक 2/3 म्हणजे एक पूर्ण संख्या बनते. म्हणजे छेद समान असला की 3 ला 3, 1 आणि 2 3, 3/3 म्हणजे एक पूर्ण भाग बनतो. ठीक आहे, म्हणून जर 1/3 एखाद्या संख्येचा 1/3 काढून टाकला तर शिल्लक किती राहतं? 2/3. म्हणजे त्या एक्सचं 2/3 काय करतायत मित्रांनो? ती माणसं जमिनीवरून चालतायत. आपल्याला फक्त जमिनीवरून चालणारी गृहीत धरायचे. ठीक आहे, आता जमिनीवरून चालणारी एक्स घोडे झाले आणि 2/3 एक्स एवढी माणसं झाली. पण ह्यांचे पाय किती झाले मित्रांनो? आपल्याला पाय मोजायचे. घोड्याला पाय किती असतात? 4. मग ह्याला 4 न गुणा. माणसाला पाय किती असतात? 2. म्हणून ह्याला 2 न गुणा. आणि ह्या दोघांचे एकूण पाय, ह्या दोघांची जर बेरीज केली तर एकूण पाय दिले 144 जमिनीवरून चालणार. बरोबर आहे का? आणि हे जर कॅल्क्युलेशन केले मित्रांनो तर काय येतं? 4x तसंच लिहूया, अधिक ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर परत 4x भागिले 3 येते, बरोबर 144. ठीक आहे, आता जर हे कॅल्क्युलेशन केलं तर बेरीज करायची असेल तर काय करावं लागतं? ह्यानं गुणायचं. 3 चोक 12x अधिक 4x भागिले 3 म्हणजे छेद समान झाला, बरोबर 144. आता 12x आणि 4x किती झालं? 16x. आणि हे जर 3 पलीकडे गेलं तर काय होईल? 144 ला गुणिले होईल. 144 गुणिले 3 तसंच ठेवूया. कॅल्क्युलेशन पूर्ण झालं नाही. आता हे जे 16 इकडे गुणिले फॉर्मॅट मध्ये आहे, बरोबरच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर काय होईल? भागिले होईल. म्हणून आपण x बरोबर काय करू? x बरोबर 144 गुणिले 3 तसंच आहे भागिले 16. आणि 16 जर ह्याचा भाग लावला तर 16 1 16 सोडून किती 44 आहे? 16 85 16 96 16 70 12 12 16 88 सोडून 9 44 आहे. सोडून
44 आहे. ठीक आहे, मग किती कॅल्क्युलेशन राहिलं? 9 त्रिक 27. एक्स किती? 27. एक्स म्हणजे काय? घोडे. आणि घोडे तिथून किती प्रवास करतायत मित्रांनो? 27. आणि घोड्यावर बसलेली माणसं किती आहेत? एक्स एवढीच. म्हणजे काय? एक्सचे 3 एवढी. म्हणजे एक्स एवढी माणसं म्हणजे 27 माणसं प्रवास करतात त्या प्रवासात, आणि एक्स एवढे घोडे म्हणजे 27 घोडेच प्रवास करतात आहेत. पण जर तुम्हाला विचारलं घोड्यावर बसलेली माणसं किती आहेत तिथं, तर ह्याची 1/3 करा. 1/3 माणसं बसलीत ना, म्हणजे 3 × 3 6 काय 9 त्रिक 27, म्हणजे 9 माणसं घोड्यावर बसलेले. आणि पायी घोड्यांबरोबर चालणारी माणसं किती? 2/3. आपण इथं बघितलं 2/3, 2/3 म्हणजे एक्सचं 2/3. एक्स किती आहे मित्रांनो? 27. 27चं 2/3 केलं गुणिले 3 × 3 3 9 27 आणि 9 गुणिले 2 18. 18 माणसं काय करतायत? घोड्यांबरोबर चालतायत. तुम्हाला काही जर विचारलं मित्रांनो तर काढता आलं पाहिजे. ठीक आहे, पुढचं गणित बघूया मित्रांनो. प्रकार थोडा वेगळा असेल. बघा, जेवढी माणसं तेवढेच घोडे प्रवास करीत आहेत. एकूण माणसांच्या 50% माणसं घोड्यावरून प्रवास करीत आहेत, तर बाकीची 50% घोड्याबरोबर चालत आहेत. जर जमिनीवरून चालणाऱ्या पायांची एकूण संख्या 200 असेल तर त्या प्रवासात किती घोडे आहेत? मित्रांनो 50% म्हणजे अगेन तुमचं काय होतं? निम्मी होतं. निम्मी माणसं काय आहेत? घोड्यावर बसले ती. निम्मी काय करतात? घोड्याबरोबर चालते ती. काही आळशी आहेत ती घोड्यावर बसले ती. काही मेहनती आहेत ती घोड्याबरोबर चालते ती. पण आपल्याला पायांची संख्या, जमिनीवरून चालणाऱ्या माणसांची, घोड्यांची, सगळ्यांची संख्या आपल्याला फाइंड आउट करायची. कशी? घोड्यांची संख्या जेवढी आहे तेवढीच माणसांची संख्या आहेत, म्हणजे एक्स एवढे घोडे आहेत मित्रांनो तिथं. किती? एक्स एवढे, आणि एक्स एवढीच माणसं आहेत. ठीक आहे, परंतु निम्मी माणसं घोड्यावर बसलेत. आपल्याला जमिनीवरून चालणाऱ्या लोकांचं कन्सिडर करायचं. जमिनीवरून चालणारी किती माणसं असतील? निम्मी, म्हणजे x/2 निम्मी झाली, हाफ झाली, हाफ केला आपण त्याला. ठीक आहे, एवढी माणसं जमिनीवरून चालतात, एवढे घोडे जमिनीवरून चालतात. घोड्यांचे जर पाय विचार केले तर प्रत्येक घोड्याला 4 पाय असतात, म्हणून ह्या एक्सला 4 न गुणिलं 4x झालं. प्रत्येक माणसाला 2 पाय असतात, म्हणून जमिनीवरून चालणारी माणसं x/2 आहेत. ह्यांना जर 2 न गुणलं तर 2x/2 एवढे पाय माणसांचे झाले जमिनीवरून चालणाऱ्या. ठीक आहे, आता ह्या दोघांची जर बेरीज केली तर सगळे एकूण पाय होतील जमिनीवरून चालणारे, आणि एकूण पाय दिलेत मित्रांनो, बरोबर करायचे, 200 दिलेत. ठीक आहे, आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो तर बघा, इथं बे क बे, इथं जर परत बे क बे म्हणजे 2 न 2 कट झालं, इथं राहिलं 4x, इथं राहिले x, ह्यांची जर बेरीज केली तर 5x येईल, आणि 5x बरोबर 200 एवढे पाय दिलेत. जर भागाकार केला तर 5 × 5 इकडेच कट करून टाका, 5 चोक 20, दुसरा भाग 0चा लागल, म्हणजे x बरोबर 20 आलं, 40 आलं. 40 घोडे तिथं प्रवास करतायत. आणि जर माणसांचा विचार केला, घोड्यावर किती माणसं आहेत? तर x/2 म्हणजे 40/2 एवढी माणसं, म्हणजे 20 माणसं घोड्यावरून आहेत आणि 20 माणसं पायी चालतायत. ठीक आहे मित्रांनो, प्रकार बदलूया गणिताचा. पुढचा प्रकार बघूया. काय म्हणते? जेवढी माणसे तेवढीच घोडे प्रवास करीत आहेत. एकूण माणसांच्या 40% माणसे घोड्यावरून प्रवास करीत आहेत, तर बाकीची 60% घोड्याबरोबर चालत आहेत. जर जमिनीवरून चालणाऱ्या पायांची एकूण संख्या 156 असेल तर त्या प्रवासात किती घोडे आहेत? सेम तशाच प्रकारचं गणित आहे, थोडं डिफरंट आहे मित्रांनो. घाबरून जायचं नाही. करायचंय काय? घोडे किती आहेत माहित नाहीत, एक्स एवढे घोडे आहेत. माणसं किती आहेत? घोड्या एवढीच आहेत, एक्स एवढीच. परंतु जमिनीवरून चालणारे घोडे किती आहेत? आपल्याला जमिनीवरून चालणाऱ्या घोड्यांचा, जमिनीवरून चालणाऱ्या माणसांचा विचार करायचा आहे. इथं जमिनीवरून चालणारे घोडे एक्सच आहेत, परंतु जमिनीवरून चालणारी माणसं किती आहेत? 40% घोड्यावर आहेत, म्हणजे 60% माणसं आहेत. 60% कसं लिहितो? 60/100 असं लिहितो. असं लिहितो का? असंच लिहितो. ठीक आहे, आता ह्या घोड्यांचे पाय किती आहेत? आता माणसं झाली ही 60x/100 एवढी माणसं पायी चालतायत, आणि x एवढे घोडे पायी चालतायत. परंतु ह्यांचे पाय किती आहेत मित्रांनो? घोड्याचे पाय 4 आहेत म्हणून ह्याला 4 न गुणलं, माणसांचे पाय 2 आहेत म्हणून ह्यांना 2 न गुणलं, आणि हे जर 4x एवढे पाय जमिनीवरून चालतायत, 60x/100 गुणिले 2 एवढे पाय माणसांचे पाय जमिनीवरून चालतायत, तर ह्या सगळ्यांचे पाय एकूण काय पाय होतील? ह्या दोघांची बेरीज म्हणजे एकूण पाय होतील, आणि एकूण पाय मित्रांनो दिलेत किती? 156. आणि हे जर इक्वेशन बनवता आलं तुम्हाला तर फक्त राहतं आपल्याकडे कॅल्क्युलेशन. आता कॅल्क्युलेशन करूया. 4x तसंच लिहूया. ह्या दोन जर 60 ला गुणलं तर अधिक काय? 120x/100 होईल, बरोबर 156. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर ह्या 0ला हा 0 कट करून टाका. 5 न भाग लावला काय ती 2 न भाग लावला तर 2 पंचे 10, वरती भाग लावला 2 तर 2 सख्ख 12. आता येतं काय होतंय? कट काय होत नाही, 4x अधिक 6x/5 बरोबर 156 आहे. ठीक आहे,
आता हे जर बेरीज केली तर मित्रांनो ह्याचा छेद समान करायचा. ह्याचा छेद समान करण्यासाठी काय ह्याला करावं लागतं, 5 ने गुणावं लागतं. हे किती होतं, 5 चौक 20x. आणि छेद समान झालं आपण काय करतो, बेरीज करतो. 20x अधिक 6x किती झालं, 26x भागिले 5 बरोबर किती आलं, 156. म्हणून काय x बरोबर काय येईल मित्रांनो, x बरोबर हे 5 इकडे गेल्यानंतर 156 ला गुणिले होईल, 156 गुणिले 5 आणि हे 26 इकडे गेल्यानंतर काय होईल, भागिले होईल. आता हे जर बघितलं तर हा आता कॅल्क्युलेशन केलं तर काय होईल, 26 × 26 26 × 156 येतं का, 26 × 5 = 130 आणि 26 × 156 येतं. आता जर कॅल्क्युलेशन मित्रांनो राहिलं तर आपल्याला 6 × 5 6 × 5 = 30 आणि तिथं गोडे असायला पाहिजे 30. आपलं ऑप्शन नंबर 3 बरोबर असायला पाहिजे. आणि जर हेच विचारलं असतं तुम्हाला तर गोड्यावर माणसं किती आहेत, गोडे विचारलंच नसतं, गोड्यावर बसणारी माणसं किती आहेत, तर x एवढी माणसं आहेत मित्रांनो. x बरोबर 40 किती आलं, 30 आलं. आणि x च्या 40% म्हणजे 30च्या 40%, 30च्या म्हणलं की गुणाकार, 40% म्हणलं की 40 भागिले 100 आणि ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाला असता आणि 312 माणसं त्या घोड्यांवर बसलेले असणार आहेत. आणि पाय किती माणसं आहेत मित्रांनो, 60%. 60% जर केलं तर साहित्रिक 18 माणसं एवढी पाय चालत असणार आहेत. आणि हे बरोबर आहे काय, हेच बरोबर आहे मित्रांनो. पुढचं गणित बघूया. प्रकार चेंज आहे की हरिण व मोर यांच्या पायांची संख्या त्यांच्या डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 28 ने जास्त आहे. तर हरिणांची संख्या किती. मित्रांनो काय दिलं इथं गणितात बघायचंय, थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटायला कॉम्प्लिकेटेड आहे, पण ह्याच्यात तसं बारीक बघायला गेलं तर काहीच नाही. काय दिले की पायांची संख्या, आपण पाय नेहमी पी म्हणतो, पी बरोबर डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 28 ने जास्त आहे, म्हणजे 2 × d 2d + 28 2 × डोके अधिक 28 एवढे. आपण आपल्याला काय करायचं इथं, काय करायचं, हरणांची संख्या म्हणजे 4 पायांच्या प्राण्यांची संख्या काढायची. 4 पायांच्या प्राण्यांची मित्रांनो संख्या कशी काढतो आपण, 4 पायांच्या प्राण्यांची संख्या बरोबर 4 पायांच्या प्राण्यांची संख्या बरोबर कसं काढतो मित्रांनो, पाय भागिले 2 वजा डोकी. आणि इथं पी ची व्हॅल्यू दिली बघा, पी म्हणजे पायची व्हॅल्यू दिली. पाय किती आहेत इथं, 2d अधिक 28 म्हणजे 2d अधिक 28 भागिले 2 वजा d म्हणजे 4 पायांच्या प्राण्यांची संख्या. आणि मित्रांनो हे जर कॅल्क्युलेशन केलं तर बघा ह्या दोघांमध्ये 2 कॉमन निघतो, 2 बाहेर कॉमन काढा, d अधिक 14 इथं राहतं वरती आहे बरं का, पुढे सांगू, एक मिनिट पुढे सांगतो. हे जर कॅल्क्युलेशन पुढे कंटिन्यू ठेवलं तर बघा इथं 2d अधिक 28 आहे, ह्याच्यातला जर 2 कॉमन काढला तर 2 कॉमन निघतो आणि कंसात राहतो d अधिक 14, म्हणजे 2 न जर d ला गुणलं तर 2d होतं आणि 2 न जर 14 ला गुणलं तर 28, म्हणजे व्हॅल्यू रिमेन सेम राहते, व्हॅल्यूत काय बदल होत नाही. भागिले 2 आहे, अधिक किती नाही सॉरी वजा आहे, वजा d आहे, वजा d म्हणजे डोकी. आणि मित्रांनो हे जर कॅल्क्युलेशन केलं तर ह्या 2 ला हे 2 कट होतं, इथं राहतं d अधिक 14 वजा d म्हणजे परत d वजा d कॅन्सल होऊन जातं आणि इथं राहतं 14, म्हणजे 4 पायांच्या संख्यांची म्हणजे हरणांची संख्या किती आहे मित्रांनो, 14 आहे. कुठे आहे 14, इथे. बरोबर आहे का, बरोबर आहे. पुढचं गणित बघूया मित्रांनो. काय म्हणते, कोंबड्या व गायी यांच्या पायांची संख्या त्यांच्या डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 24 ने जास्त आहे, तर गायींची संख्या किती. पायांची संख्या दिली, काय दिली, पायांची संख्या बरोबर पी करूया, पी बरोबर डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा म्हणजे 2 डोकी, 2 गुणिले डोकी अधिक किती दिली, 24 ने जास्त आहे म्हणजे अधिक 24. आता आपल्याला काढायचं 4 पायांच्या प्राण्यांची संख्या, गायींची संख्या. 4 पायांच्या प्राण्यांची संख्या बरोबर काय असतं आपलं, 4 पायांच्या प्राण्यांची संख्या बरोबर असतं पाय भागिले 2 वजा डोकी. पण पाय त्यांनी दिले, पायची संख्या दिली 2d अधिक 24 म्हणजे 2 गुणिले डोकी अधिक 24 भागिले 2 तसंच ठेवायचं इथं आणि वजा डोकी फॉर्म्युला आहे तो तसंच कंटिन्यू ठेवायचा. आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो तर काय येतं, 2 ह्या 2d अधिक 24 मधनं 2 कॉमन निघल, d अधिक 12 शिल्लक राहील आतमध्ये भागिले 2 ह्यात वजा d येईल. ह्या 2 ला हे 2 कट होतं, भागाकार लागून जातो, ठीक आहे. आता शिल्लक राहतं गणित d अधिक 12 वजा d म्हणजे पुढे कॅल्क्युलेशन राहते d अधिक 12 वजा d म्हणजे d वजा d 0 होऊन जातो आणि शिल्लक राहतं 12, म्हणजे 4 पायांच्या प्राण्यांची संख्या, गायींची संख्या किती असणार आहे मित्रांनो, किती असणार आहे, 12 असणार आहे. मित्रांनो हे होतं आजचं आपलं डोके आणि पाय.
मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथेच थांबूया मित्रांनो. थँक्यू. जय हिंद.